कैलास पोरजी पहिलाच बॉल गोलंदाज तयार समोर योगेश ओ पहिलाच बॉल जड मध्ये फेकला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल डिलिव्हर केला पहिलाच बॉल बॅटकट आणि एक धाव मिळेल वैयक्तिक संघाचं अकाउंट हे ओपन करत असताना फलंदाज योगेश पाटील आणि संकेत गायकर ही सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहतोय 3 षटकांची मॅच आहे त्याच्यामुळे चांगला खेळ साकारावा लागेल चांगलं स्टार्ट द्यावं लागेल आणि जर चांगलं स्टार्ट द्यायचे तर तुम्हाला पहिल्या षटकापासून आक्रमण हे खेळ साकारावा लागेल आणि त्याच्यासाठी सलामीची जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार कैलास पोरजी एक अनुभवी खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड बॉल समोर संकेत प्रार केला ऑन साईडला अगदी खेळाडू कक्षाला मानवंदना दिली आणि ठोकला हा पहिला षटका फलंदाज संकेत गायकरना हा देखील चांगला फटका आहे मात्र फटका बसला क्षेत्ररक्षक आहेत हनुमान पोरजी आणि पकडला जे संपला फलंदाज संकेत गायकरचा केला पहिला धक्का बॅटिंग करत असताना नक्कीच किरवली टीमला परेश भाईंची आता है भारी त्यांना ओळखते दुनिया सारी त्यांचं आयोजन हाय लई भारी पाहुण्यांची गर्दी जमली सारी चौकार षटकार मारतान भारी आंबेगावाच्या मैदानावर पुढचा बॉल थोडासा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता लावून द कार्पेटा पटका ऑफ साइडला स्ट्रेट ड्राइव्ह केला सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि यस धोक्याची घंटा राहिली फलंदाज योगेश पाटील साठी आणि हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी किरवली टीमला चुकीचा कॉल झाला जिथे विकेट सॅक्रिफाइस करावे लागले आणि रनआउटचा शिकार मैदानातून बाहेर होते योगेश पाटील बेकार फार वाकडा वाकडा पळाला पण काय नाही जमला खेडूकपाडा संघासाठी 1000 रुपयाचं ते पारितोषिक भावेश तुमच्या जीपे वरती आकाश उलेकरनं ट्रान्सफर केलेलं आहे इथे जमा नव्हता म्हणून अनाउन्समेंट करतो यस तर दानसर टीम केलं आणि दानसर टीम साठी शुभेच्छा येतात आमचे मित्र सोहेल शेख यांच्याकडून दानसर टीम साठी शुभेच्छा आलेत आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय निर्भय मंडळ डेकोरेशन सर्व अमीर दादा पोरजी यांच्याकडून देखील दानसर टीम साठी शुभेच्छा आलेत ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो धक्का लागलाय दुसरा बॅटिंग करत असताना गाबदेवी किरवली टीमला आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 8 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाज पाहतोय कैलास पोरजी कित्येक वर्ष भरपूर चांगला खेळ साकारला आणि या मॅच मध्ये देखील त्याची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय पेवनच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी नक्कीच आपण कैलास पोरजीची पाहतोय समोर फलंदाज पहिलं इन ऍक्शन मध्ये राकेश फुलटॉस बॉल टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी किरवली विकेट गमावल्या 2 आणि धावाल्या अवघ्या 8 पहिल्या षटकाच्या अखेरीस दमदार सुरुवात मिळाली श्री गणेश दानसर टीमला पहिला षटक दमदार फेकलं गोलंदाज कैलास पोरजीनं आणि त्या षटकामध्ये पेपनच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्यानं जिथे 2 धक्के 2 विकेट 1 विकेट होता कैलास पोरजीच्या अकाउंट मध्ये आणि 1 फलंदाज रनआउटचा शिकार तब्बल 2 धक्के त्या षटकामध्ये लागलं बॅटिंग करत असताना गावदेवी किरवली टीमला
जड मध्ये बारक्या पोरजी बॉलिंग ट्रॅक वरती आला. एक अष्टपैलू खेळाडू सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा कंप्लीट. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे आणि एक चांगला टार्गेट सेट करायचं. त्याच ईर्षेनं फलंदाजी करत असताना गावदेवी किरवली 2 धाब्याला 2 धाबेच्या मदतीनं संघ डबल डिजिट मध्ये पोहोचला. 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी किरवली संघ. समोर फलंदाज पाहिलं इन ऍक्शन मध्ये राकेश हा फलंदाज. प्रहार केलाय मिड ऑन टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. पुन्हा एकदा दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न ना 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाबेसाठी धाडस मानस नाही. 2 धाबेनं समाधान मानलं. 2 धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला टोटल 12 या कड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी किरवली. प्रहार करावा लागेल अगेन्स्ट तेवढा ताकदीचा श्री गणेश धानसर टीम आणि त्या संघासमोर एक चांगलं टार्गेट सेट करायचं. तुम्हाला आक्रमण करावं लागेल मॅच मध्ये. समोर राकेश लेंथ लाईन भरपूर चांगली आहे. समर इन डिलिव्हरी फलंदाजाला अगदी शांत ठेवला बारक्या पोरजीनं आणि फेकला हा डॉट चेंडू. डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकार राहतील. बॅटिंग करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये गावदेवी किरवली टीम साठी प्रत्येक बॉल वरती धाव हवी आहे आणि अशा स्थितीमध्ये खेळला डॉट चेंडू. फलंदाज राकेश पुन्हा प्रॅकर होतो. ऑन साइडला खेळलाय. डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र चुकी घडली आणि चेंडू सरळ बॉन्डलाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौक. चौकार आला. फलंदाज राकेश बॅट मधून. संघाची धावा संख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. या षटकाचा विचार केला बारक्या पोरजी जर दुसरं ट्रम्प कार्ड आहे श्री गणेश धानसर टीमचा आणि त्या गोलंदाजानं 4 चेंडूंच्या अखेरीस 8 धाबा खर्च केला. 3 षटकांची मॅच आहे त्याच्यामुळे विस्फोटक बाणा अजमावा लागेल गावदेवी किरवली टीमला आणि तोच विस्फोटक बाणा अजमावत असताना राकेश इन ऍक्शन मध्ये. फुलटॉस बॉल. यस पंचांचा इशारा देखील आलाय की बॉल नो आहे. 1+1 टोटल. या 2 धाबा ऍड केल्या जातील गावदेवी किरवली टीमच्या अकाउंट मध्ये आणि 2 धाबेना संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 18 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना किरवली. पुढचा बॉल फ्रीट असेल. बारक्या पोरजीने थोडीशी चुकी केली. मागील 4 बॉल चांगल्या लेंथ लाईन वरती गोलंदाजी. आता थोडासा लाईन मधून फटकला जिथे हाईट फॅक्टर भरपूर पाहिलं. लगेच पंचाने दंडित घोषित केला. फ्रीटचा बॉल अगदी जड मध्ये फेकला. अवे फ्रॉम द बॉडी पासून थोडासा दूरचा प्रवास. व्हाईट यॉर्कर बॉल फेकण्याचा प्रयत्न सक्षम राहिला बारक्या पोरजीसाठी आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 18 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल आहे बारक्या पोरजी. सुपर बॉलिंग. सलग 2 बॉल निर्धाव फेकल्यात आणि अशा रीतीनं 2 षटकांचे केस समाप्त झालं. ड्रिंक स्टॉल आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी किरवली संघ जाऊन पोहोचल्या 2 बाद. टोटल 18 या आकड्यावरती. रायगड ठाण्याची चला बाल संघाचे संघनायक आणि तुर्भे संघाचे संघनायक त्वरित आपण नाणेफेकीच्या कौलासाठी इथे यायचं आहे. बाल संघ आणि तुर्भे संघ शेवटचा अंतिम कॉल असेल तुमच्यासाठी. लवकरात लवकर टॉस साठी आपले संघनायक इथे पाठवून द्यायचे. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धाबा पहिला 9च्या सरासरीनं धाबा जमा केला गावदेवी किरवली टीमनं आणि संघ 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा स्लॉगरच्या षटक आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये किमान मी म्हणेन 15+ धावा बनवावे लागतील तेव्हाच एक चांगला टार्गेट सेट करू शकते गावदेवी किरवली. राकेश मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देत असताना 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मिलिंद ज्यांना वैयक्तिक फक्त अवघ्या 1च धावाचं योगदान दिला. पहिलाच बॉल समोर राकेश. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं. लेंथ लाईन भरपूर चांगली आहे. लाऊड अपील झाली आणि यस फलंदाज बाद जिथे हा लागतोय 3रा धक्का.
पहिल्या बॉलवरती विकेट संपादन केलं गोलंदाज क्रिश गोंदीनं आणि जिथे 30चा धक्का गावदेवी किरवली टीमला. 5 शेवटचं षटक आहे, तुम्हाला प्रहार करणं गरजेचं आहे आणि अशा स्थितीमध्ये शेवटच्या षटकामध्ये विकेट आले, डॉट चेंडू आल्या तर तुम्हाला व्यवस्थित टार्गेट सेट करता येणार नाही आहे. जर तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धाव हवी आहे, किमान 2 तरी मोठे फटके या ओव्हरमध्ये हवे आहेत, तेव्हाच एक चांगलं फायटिंग टोटल उभारू शकतं गावदेवी किरवली. मागील 12 बॉलमध्ये अवघ्या 18 धावा बनल्यात. आता या षटकामध्ये किमान मी म्हणेन 6 बॉलमध्ये तुम्हाला 15ची गरज आहे आणि अशा स्थितीमध्ये पहिलाच बॉल विकेट. 5 बॉल शिल्लक असे 5 बॉलमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन फलंदाज नवनाथ गायकर एक अष्टपैलू खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा क्रिश गोंदी. हा 3रा ट्रम्प कार्ड श्री गणेश धानसर टीमचा आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. मागील पहिला षटक आपण पाहिला, अगदी दमदार षटक फेकलं गोलंदाज कैलास पोर्जीना. त्याच्यानंतर बारक्या पोर्जीन देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली. आता क्रिश सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठची इनर एज शॉट फाईट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्याची संधी दिली नाही आणि हा सलगचा 2रा बॉल निर्धाव. पा कमालीचं षटक आहे, शेवटचं षटक कसं फेका बना याचा प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय गोलंदाज क्रिश गोंदी आणि सलग बाक टू बाक आपण 2 बॉल निर्धाव पाहिले. पुढची मॅच असेल टॉस साठी. या बाल टीमच्या संघनायकाला विनंती आहे आणि तुर्बे टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनसाइड आउट केलाय, एक्स्ट्रा कव्हर, चेंडू लॉक केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, ठोकलाय षटकार. बॉल हा बाई सफर, वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. फटक्यांची गरज आहे सध्या गावदेवी किरवली टीमला आणि तो फटका खेचला फलंदाज नवनाथ गायकरनं. 6च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 24, 24 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी किरवली संघ अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. येणाऱ्या 3 बॉलमध्ये किमान एक मोठा फटका हा अपेक्षा धरून बसला गावदेवी किरवली संघ. गोलंदाज तयार क्रिश, बॅकफुट वरती पंच केला, बॅकवर्ड्स कवलेला, हा फटका एक्झिक्यूट केला. षटकारानंतर येतोय नवनाथच्या पॅट मधून हा दमदार चौकार. षटकार चौकार आलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 28 या आकड्यावरती. पण अंतिम क्षणाला चांगली फलंदाजी करतोय, एक चांगला टार्गेट सेट करण्यासाठी नवनाथ गायकर एक अष्टपैलू खेळाडू आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळ साकारतो फलंदाजीच्या माध्यमातून. 28 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये फलंदाज नवनाथ गायकर. गोलंदाज या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती क्रिश गोंदी. हा ट्रॅकर होता, फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत, नो मास लँड, चेंडू डिलेव्हर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 30 या आकड्यावरती. 30वा धाव पुस्तकावरती अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चला बाल टीमच्या संघनायकाला विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. अंतिम बॉलवरती कोणती मोहर ही लावली जाईल. फलंदाज नवनाथ गायकरच्या बॅट मधून वैयक्तिक दमदार योगदान देत असताना सध्या गावदेवी किरवली टीम साठी अंतिम बॉल अलाउन द कार्पेट मिड विकेटच्या अगदी मधोमध हा बॉल खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावा कंप्लीट कलेक्टिंग झाली आहे. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र 3रा धावेचा प्रयत्न फसला, जिथे विकेट गमावे लागले नवनाथ गायकरला. हा लागला 4था धक्का. बॅटिंग करत असताना गावदेवी किरवली टीमला पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना किरवली टीमला तब्बल धाबा जमा केला. त्या मात्र 32 सेकंद सत्रामध्ये लक्ष ठेवलाय. श्री गणेश धानसर टीम समोर लक्ष असेल डबल तेरी 33 धाबा 11च्या सरासरीनं सेकंद सत्रामध्ये धाबा जमा कराव्या लागतील किरवली टीमला. या करूया आपण टॉस. जाऊया आकाश शेळके यांच्याकडे. आणि गावदे क्रिकेट संघ भाल आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे गावदे क्रिकेट संघ तुर्बे. दोघांमध्ये टॉस आपण करतोय. आमचे रोहन रणधवी यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. हेडची मागणी आहे, टेल आलाय. सामना 3 षटकाचा आहे याची नोंद घ्यायची. भाल संघानं प्रथमतः स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. फलंदाजी करायची आहे जीसीसी तुर्बे तुम्हाला. थँक्यू सो मच.
हा ती एकच धाव आहे बघा. मागील बॉलवरती ज्या धावा घेतल्या किरवली तिथे सेकंड रन साठीच रन आउट आहेत. ओके, ती एकच धाव मिळणार आहे तुम्हाला, याची आपण नोंद घ्यायची. डिरेक्टली पाय लागला आय थिंक. येस, पायाला बॉल लागलाय त्याच्यामुळे पुढची धाव नाही मिळणार आहे असं आहे, बरोबर ना? हा येस, आउट आहेत. एकच रन मिळेल तिथे, कारण पायाला बॉल लागल्यानंतर, हा त्या एंडला पायाला बॉल लागल्यानंतर लगेच एस्टरना बॉल लागलाय. येस, त्या एंडला, मेन एंडला. ऋतिक आलेत आमच्यासोबत म्हणून ही गडबड झाली. किरवलीचे ऋतिक ज्या मंचावर असतील ना तिथे सगळ्यांचं लक्ष नीट लागत नाही बा. 12th मॅन बदला तुम्ही. धरण्याला आम्ही बघितलं, ते धरणा इथे होते ते आमच्यासोबत. तर या 2 धावा आहेत तिथे बॅट्समन पोहोचले होते. एकूण धावा झाल्यात पहिल्या हाफमध्ये टोटल 32 आणि 33चं टार्गेट असेल सेकंड हाफसाठी. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम, शो द गुड गेम अँड ऑल्सो क्वालिटी क्रिकेट. आपणास खूप खूप शुभेच्छा आहेत. मॅचकडे आपण जातोय. 33 धावा वाचवायच्या आहेत. 11ची सरासरी प्रत्येकी षटकामागं तुम्हाला मेंटेन करायची आहे. त्या हेतूनं खेळावं लागणार आहे. कसा होणार आहे खेळ, कोण जिंकेल आणि कोण हरेल, कोण जाईल अंतिम 5 मध्ये. एक संघाचं नाव मिळालं अगदी आपण पाहिलं 4थ्या दिवसामध्ये, जिकडे भूमिका 11 श्री मलंग स्पोर्ट वावंजे संघ अंतिम 5 मध्ये दाखल झाला. आणि त्यानंतर आजच्या दिवसामधून पहिला संघ आपण पाहिला वीरा स्पोर्ट खिडूकपाडा. या संघानं देखील अंतिम 5 मध्ये आपलं नाव नोंदण केलं आहे आपल्या खेळाच्या जोरावरती. आता तिसरा संघ कुठला मिळेल यासाठी ही लढाई आपण आता मैदानामध्ये खेळत आहोत. आज सुपर 10ची टेकल आहे. अगदी मोठे क्लॅशेस पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. सर्व संघांना आपण शुभेच्छा देऊ. पुढील सामना येतो भाल आणि जीसीसी तुर्बे या 2 संघांच्या दरम्यान असणार आहे. त्या संघांना मी शुभेच्छा देतोय आणि मॅचकडे मी तुम्हा सर्वांना घेऊन चालतोय. जे बंटी भाई आलेत, तुर्बेचे एक विस्फोटक फलंदाज, आपलंही स्वागत आहे. सुहास म्हटलं तर मग त्यांचा मित्रपरिवार नियमितपणे असतो. सुहास आता जास्त एंगेज असतात मोबाईलवरती, कारण जमलेलं आहे समीकरण. पहिलाच बॉल डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय डॉट बॉलनं सुरुवात झाली. आता रील्स वरती रील्स येतील सुहासच्या. पहिल्या सिंगल यायच्या आता जोडीने येतील. भावी वाटचालीसाठी, आयुष्याच्या सेकंड इनिंगसाठी तुला शुभेच्छा सुहास. मॅचकडे चालतोय. सामना सुरू झालेला आहे केव्हाचाच. लीडिंग एज तिकडे, अंपायर फिंगर गोज ऑन स्काय. अंपायरचा इशारा आलाय. फलंदाज बाद आहे. फलंदाज झेलबाच्या स्वरूपात बाद होतोय. विकेट किपरनं केलंय काम तमाम, टाकलाय प्रेशर आणि महत्वाचा फलंदाज किशोर पोरजी इथे बाद होतोय. परेश भाई चषक ठेवलाय आज आंबेगावाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. क्या बात आहे. नकोय. ओके, अकाउंट ओपन नाहीये, खातं खुललंय विकेटचं. किरवली संघानं अगदी सुरुवात केली आहे, तीही बेहाल करून सोडणारी धानसरला. दोनही संघ मातबगर संघ, एकमेकांच्या विरोधामध्ये अनेक वेळा खेळलेले आहेत. आज पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधामध्ये त्यांना खेळायचं आहे आणि त्या उद्देशानं, त्या हेतूनं मैदानामध्ये खेळण्यासाठी ते तयार झालेत. अनेक वेळा एकमेकांची गाठ पडली आहे. अनेक वेळा एकमेकांना 4 मुंड्या चित केलाय, खडे चारले, पाणी पाजलंय, मातीत लोळवलंय, आसमान दाखवलंय. आज पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधामध्ये अपोजिट दलाला उभा आहेत.
नैमित्त आहे परेशभाई पाटील चषक व ग्रामस्थ मंडल चषक 2024चे सुवर्ण पर्व. आंबे गावातील खेळाडूंच्या मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. गोलंदाज आपण जर पाहिला नवनाथ गायकर याचा वापर केलाय. मी आधी चर्चा केली होती की एकमेव असा गोलंदाज ज्यानं गोलंदाजीच्या जोरावरती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मालिकावीर हे प्राइज पटकावलेलं आहे. त्याचं नाव आहे नवनाथ गायकर. आमच्यासोबत एक छोटा खरं तर इंटरव्ह्यू देखील झाला होता. त्या इंटरव्ह्यूमधून आपण पाहिलं की त्यांनी जी वाटचाल होती ती सांगितली होती. ज्युनियर आकाशवाणी या खरं तर चॅनलला व्हिजिट करून आपण तिथे पाहू शकतो की नवनाथ गायकर याचा एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला होता. या खेळाडूंना अगदी आपण पाहिलं तर सर्वांची मनं जिंकलेली आहेत. अलीकडच्या कालापासून आपण पाहिलं की त्यांना नियमितपणे म्हटलेलं आहे मी बी संघामधून तयार झालो, मी बी संघामध्ये नियमितपणे खेळेल आणि माझ्या ए संघासाठी देखील मी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देईन. आणि असा खेळाडू जाणकार खेळाडू इन स्विंग केलाय, बॉलला टप्पा पडल्यानंतर टर्न दिलाय, बॉल अगदी आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये ॲज लाईक दॅट जे काम केलं होतं भावेश उल्वेकरनं अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी आहे. स्विंग अँड मिस. बॅट्समन मात्र बॉलकडे बघतच आले. इतका सुंदर बॉल की बॉलला घेतली गरकन गिरकी आणि त्यासोबत फलंदाजी फिरकी घेणारे चेंडू टाकतोय, फिंगर रोल करतोय बॉलवरती, अगदी बॉलला इलिगेशन देतोय. लेग स्विंग गोलंदाजी, छोटे छोटे गड्डे बोलरो के अड्डे, परंतु समोर खडा हट्टा कट्टा फलंदाज ज्यानं धानसर संघाला सावरलाय तो खेळाडू आपण पाहतोय सनील गरत. मागील मॅच मध्ये षटकारानं अकाउंट ओपन केलं होतं, आताही तेच करेन भलं का, आणि ते सांगत असताना त्यानं ठोकलाय हा बेदर्दी सिक्सर. रंगलेत भारी या आंबे मैदानावरी, परेशभाईंची आता है भारी, त्यांना ओळखते दुनिया सारी, त्यांना ओळखते दुनिया सारी. या षटकारानं चित्र बदललं जाणार आहे. 6 धावांनी आपण पाहतो अकाउंट ओपन टीम धानसरचं. 6 धावा धावफलकावरती आव्हान गाठायचं आहे, अगदी 33 पर्यंत पोहोचायचं आहे. मग इथून आपण जर पाहिलं 6 बनवल्यात, 27ची अजूनही गरज असणार आहे. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल खूप उंच उडाला, फिल्डर तिकडे पोहोचतील का प्रश्न. 3 खेळाडूंच्या मधोमध्ये बॉल अवाकाच्या बाहेर. हा झेल पकडणं थोडंसं कठीण झालं होतं खेळाडूसाठी आणि मुळात कठीण होतंच. इफर्ट दिले त्यासाठी 10 आउट ऑफ 10 देऊयात. परंतु या बॉलवरती धावा घेत असताना आपण फलंदाजांना पाहतो, अगदी आपण जर पाहिलं तर धावा येताना टीमच्या टोटल कार्डमध्ये एकूण आपल्याला 8 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो इथे संपत आहे. षटकाच्या अखेरीस 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा केल्यात, त्या म्हणजेच धानसर या संघानं. हे गाणं लागलं लगेच राहुल उल्वेकर यांच्या खरं तर अंगामध्ये एक वेगळीच शक्ती संचार झाली. लगेच ते मानानं डोळायला लागले. आईप्रती खरं तर हे प्रेम आहे. आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी म्हणूनच तर एकवीर आईला म्हणतात. आणि आपण पाहतो जो आईच्या खरं तर दरबारात जातो त्याला स्वर्गात गेल्यासारखं सुख मिळतं. एकूण धावा झाले धावफलकावरती 8 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये डाव सुरू आहे. एका गड्याचा मोबदला आपण पाहतो जिकडे फलंदाज बाद झाला होता किशोर पोरजी. सलामीवीर बाद झाल्यानंतर आपण पाहतो की घर फिरलं की वासे फिरतात असं म्हणतात तसं चित्र. परंतु त्यानंतर बॅकअप देण्याची भूमिका जरूर साकारली मैदानामध्ये. छोट्या सरीचा खेळाडू, प्रतिभावंत खेळाडू टीम किरवलीच्या माध्यमातून. किरवली क हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतोय. त्यांना 8 धावा धावफलकावरती. क हे समीकरण खूप कमी वेळा जुलतं पा. अनेक वेळा ए आणि बी हे समीकरण, अ आणि ब हे समीकरण आपण पाहिलेलं आहे. किरवली हा संघ आपण मैदानामध्ये खेळताना पाहतोय. पुढचा बॉल असेल, जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपण तिकडे पाहिला. वेगानं चेंडू रिलीज केला होता. अगदी बॉलमध्ये वेग होता परंतु लाईन विस्कलित झालाय. अतिरिक्त 1 धावेनं धावफलक पुढे सरसावताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अगदी या 1 धावेनं धावसंख्या फलक पुढे जातोय. संघाची धावसंख्या 9 धावा आपण धावफलकावरती पाहिलेल्या आहेत. 9 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या या धावा आहेत. ज्यामध्ये आपण पाहिलं तर संघानं दाखवलेला एक चांगला मनसोबा आणि चांगली खरं तर अटॅकिंग गोलंदाजी किरवलीची. फटका खेचलाय बॅटच्या मधोमध, प्रॉपर टायमिंग, टक्का आवाज आला बॅट मधून. रिझल्ट येतोय 6 धावांसाठी आणि हा षटकार. क्या बात है, ईट का जवाब पत्थर से. बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से. अभी पिक्चर बची है, तू प्रोमो देख. प्रोमो दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेला बारक्या आणि बारक्याच्या बॅट मधून आपण पाहिलाय हा सुपेरियर स्ट्रोक. 6 धावा देणारा षटकार. 6 धावसंख्या वाढतीये, 15 पर्यंत पोहोचलेत.
अर्धा पल्ला आपल्या खरं तर भात्यामधून जमा करत असताना दुसऱ्या बाजूने अर्धा खरं तर गोलंदाजीचा खेळही समाप्त होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे हा सामना जो आहे तो अगदी 50% आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला किरवली संघाच्या बाजूने झुकलेला आहे, तर 50% जो वाचलाय तो धानसर संघाच्या बाजूने आहे. सामना रोमांचक आहे. सामना आपण पाहतो अगदी दोन्ही बाजूनं आहे. कधी आपण पाहतो बाजू वळते ती म्हणजेच किरवलीच्या बाजूनं, तर कधी बाजू वळते ती धानसरच्या बाजूनं. कधी ऊन तर कधी सावली, कधी भरती तर कधी ओहोटी, आणि तसा हा सामना. वाईटचा इशारा पंचांचा. प्रशांत फडके सर आज ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपल्यासोबत जॉईन आहेत. जवळजवळ सलग 6वा दिवस या स्पर्धेसाठी त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. 17 झाले धावफलकावरती. या आव्हानाच्या स्वरूपात या धावा आल्यात. षटकामधील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 वाईट बॉल टाकले त्या गोलंदाजानं, वेदांतनं. यावेळचा बॉल फटका आपण पाहिला इतकं इलिगेशन नाहीये. कव्हर क्षेत्रामध्ये पॉईंटच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होणार. फिल्डर तिकडे आपण पाहतोय उपलब्ध आहेत. जोपर्यंत बॉलला उचलणार, पकडणार आणि फेकणार तोपर्यंत 2 खेळाडूंमध्ये चांगली तालमेल पाहायला मिळते. अगदी आपण जर पाहिलं तर या बॉलवरती आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा मनसोबा होता आणि अखेरकार त्या खरं तर प्रयत्नांना त्यांना यश मिळत आहे. संघाची आपण जर धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 19 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 19 रन्स आपण धावफलकावरती पाहतो. 33 पर्यंत पोहोचायचं म्हटलं तर मग अजूनही 14 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी दानसर संघाला. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा लाईन विस्कलित. आधीच दुष्काळ आणि त्यामध्ये हा 13वा महिना. बघा ज्या वेळेला अडचण येते ना, अडचण त्यावेळेला आपण पाहतो की मग अनेक संकट आपल्यावरती मात करतात. मग त्या संकटांना खरं तर बाजूला सारत त्यांच्यावरती आपण कशी मात करायची हे जो शिकला ना तो आयुष्यामध्ये जिंकला. अफाट अशा मैदानी तू यशू वेळोवेळी डाव तुझा येतात जमाविषयी जपून आपली केली. आणि काल करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. हा मोठा फासाच टाकला होता, परंतु मोठं जीवनदान आता खेळाडूला मिळत आहे. मिळालं जीवदान, मिळेला कोंबडा जिवंत झालाय. आता गाजविल का रे तो मैदान, हा प्रश्न जरूर सर्वांना पडलाय. अजून आपण जर विचार केला तर या षटकासाठी जास्त वेळ जरूर चाललाय. थोडासा वेदांत आपण पाहतोय आता नक्कीच प्रेशराईज आहे. प्रेशर त्याला हँडल करावा लागतो इथे. या वेळेला हे घडलंय काय मैदानामध्ये पहा. वाईट +4 सोने पे सुहागा टीम धानसर साठी. हा नशिबाचा पंजा. येत आहेत धावा 4 आणि वाईट. असणं धावसंख्या फलक पुढे जाईल. एकूण 26 धावा धावफलकावरती 26 रन्स जिंकण्यासाठी आता आपण जर पाहिलं तर आता 7 धावांपासून संघ वंचित असणार आहे. दांडी 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 गुल मधली अष्टी उद्ध्वस्त. बारक्याचा खेळ समाप्त. त्रिफला चित बाद केलाय आणि हा धक्का दिलाय टीम दानसरला. खेळाडू बाद. क्या बात आहे. दांड्या गोल होत आहेत. अनेक दांड्या गोल होताना आपण पाहिलेत. राहुल उल्लेकर का हसतायत, त्यांनी हसणं लाजमी आहे, तुम्हाला हसायचं नाहीये. या स्पर्धेमध्ये खूप एन्जॉय केलं आम्ही त्यांच्यासोबत. खास करून पूर्वेश होते जे टेक्निकल ऑपरेटर म्हणून काम करत होते. आणि पूर्वेश म्हटलं तर मग वाकड्या अंगठ्यांचा असं त्याला म्हणतात, तुम्ही समजून जाता. एकूण धावा झालेत मित्रांनो 26 धावफलकावरती 26 रन्स आहेत. ज्यामध्ये अगदी आपण पाहिलं की हाणामारी झाली ती म्हणजेच सेकंड ओव्हरमध्ये वेदांचा आपण जो पाहिला षटक राहिला त्या षटकामध्ये उच्चांकित धावा बनवत असताना धानसर संघानं हा सामना आपल्या खिशामध्ये पूर्णपणे जमाव केलेला आहे. चला स्पीडअप करा अशी विनंती बा. स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण आमच्या देखील मागे एक भस्मासूर उभा आहे. आणि तो भस्मासूर कोण आहे तर डिझेल खाणारा जनरेटर. त्यामुळे थोडंसं सहकार्य आम्हाला करा. जवळजवळ 6 दिवस ही स्पर्धा जनरेटर वरती आहे. नाईट स्पर्धा नसून देखील आपल्याला हे करावं लागतं, कारण गावाच्या अलीकडच्या बाजूला खूप दूरवर आहे मैदान. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण पाहतोय की डोंगराच्या मधोमध रमलेलं मैदान आहे आणि तिथे छान अशा स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतात. टाइम संपलेला आहे पा. किरवली संघ टाइम संपलेला आहे तुमचा. तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. म्हणजे 4च खेळाडू तुम्ही आता बाहेर ठेवण्याची तुम्हाला ही मुभा असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची.
टोटल 10 चेंडू फेकले त्या गोलंदाजानं. तिथे आपण पाहिलं की जो टाइम आहे तो तुमचा खरं तर संपला गेलाय. त्यामुळं आता एक खेळाडू तुम्हाला किमान आतमध्ये घेऊन म्हणजे 4 खेळाडू तुम्ही मॅन्डेटरी यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवा आणि तुम्ही तुमचा खेळ डाव चालू ठेवा अशी विनंती आहे. एकूण धावा धावफलकावरती 26. आज तुम्हाला ज्या अनाउन्समेंट द्यायच्या ते तुम्ही द्या. मगाशी पण हेच झालं, आऊट हाय नाही त्यामध्ये कन्फ्यूज करून ठेवलं. आणि मग आंबेगावामध्ये आलं, आमच्या घरचे देखील प्रेक्षक पाहतात सामने. काल तर मला म्हटले परवा की आंब्याला जातो ताडी पितो का. थोडं कन्फ्यूज करू नका प्लीज. नाही आम्हाला थंडाई लागत नाही. एकूण धावा 26. मयूर तू माझ्यासोबत राहिलेला आहे, तुला सर्व काय माहिती आहे माझ्याबद्दल. सो दॅट्स वाय तू एनग्रोस असताना नको ते रुमर्स नको पसरव अशी विनंती आहे तुला. मॅचकडे आपण जाऊ. जे खेळाडू आहेत हां, जो ब्लॅक स्क्रीन तिथून ते प्रेक्षक हटवा अशी खेळाडूची मागणी आहे. एकूण धावा झाले धावफलकावरती टोटल 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल मॅच मध्ये रोमांचकता आहे बरं का, कारण अजूनही संकेतचं गोलंदाजी करणं बाकी आहे. हे सांगत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केली आहे आणि हा धक्का दिला. चला स्पीडअप करा, लगेच फलंदाज येऊ दे मैदानामध्ये. थोडं सहकार्य करा मित्रांनो. वेळेचं उल्लंघन आहे ते उल्लंघन करू नका, नियमांचं पालन करा. आमचे मयूरबाई ब्राह्मण गुरुजींच्या सूचनांचं तुम्ही पालन करा. मयूर यांना आठवण येईल बाबूशाची. नितीन सर नक्कीच ना, कारण आता जो मास्क लावतायत त्यामागचं कारण बाबूशा सर राहिलेत. देवेश भाई आलेत आमचे सारसोदे भालचे आमचे खेळाडू आहेत. आपलं देखील आम्ही स्वागत करू. सोरखादे मग अशी नावं आहेत आडनाव. ते भंडारीला गेलो की गुंड आडनाव ऐकायला मिळतं. यावेळचा बॉल हवेमध्ये चांगला फटका मारायचा प्रयत्न तिकडे पहा. इथे फॉलोथ्री मध्ये झेल खेळणं खूप महत्वाचं होतं. मी म्हणेन चुकलाय की काय संकेत. 2 धावा कंप्लीट केल्यात. धावा वाचवायच्यात पहा, थेंबे थेंबे तळे साचे. जर जिंकण्यासाठी साम्राज्य उभं करायचं असेल ना तर मग सुरुवात जी आहे ना, त्या सुरुवातीपासूनच तुम्हाला समोरच्याला डॉमिनेशन प्रक्रिया दाखवावी लागेल आणि डॉमिनेट करावा लागेल. एरवी मग या मॅच मधून तुम्हाला जिंकणं एवढं सोपं नसणार आहे. जिंकायचंय तर लढावं लागेल आणि लढायचंय तर उडावं लागेल आणि उडायचंय तर मग समोरच्याला उभ्यानं नडावं लागेल, अन्यथा नाही. मॅच मध्ये रोमांचकता आहे. अजून आपण जर पाहिलं तर येणारे बॉल बाकी आहेत 4 आणि 4 मध्ये पाहिजेत 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. सामना अजूनही संपला नाहीये, शर्यत अजून संपली नाहीये, कोणी अजून जिंकलेलं नाहीये. 3 चेंडू 5 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे पा. कोण होतास तो आणि काय झालास तू, हा समीक्षक असा प्रश्न सामन्याला विचारतोय. आणि धानसर संघ मधोमध्ये या सामन्याच्या अडचणीमध्ये सापडलाय, तर दुसऱ्या बाजूला किरवली संघ देखील सामन्याला चांगली जोड देतोय. 3 मध्ये 5 पाहिजेत. ओव्हर द विकेट न हवेमध्ये बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. तिकडे फिल्डर जातील. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा पूर्ण करतायत खेळाडू. 2 रन मिळतील. 2 रन समीकरणामध्ये बदल घडतोय. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजेच 30 धावा धावफलकावरती, 30 रन ऑन अ स्कोर कार्ड. येणारे बॉल बाकी आहेत आता 3 धावा पाहिजेत आणि 2 बॉल बाकी आहेत. तीन मध्ये आपण धावा बनवायच्यात पाहतो आणि 2 मध्ये 3 पाहिजेत. आता डीजे नितीन या सामन्याकडे लक्ष केंद्रित करण्यात म्हणतात एखादा डॉट बॉल हवाय मग मॅच मध्ये मजा येईल. पाहूयात 2 मध्ये 3. किरवली संघाला पाहिजे मोठा फटका आणि हा बॉल देखील तितकाच आपण पाहतोय सुंदर. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, ताली में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. असाच लढलाय आज किरवली संघ आणि आपण पाहतोय अखेरकार हा सामना आलाय कुठे पहा. येणारे बॉल आता बाकी आहेत ते म्हणजेच 1 आणि 1 मध्ये पाहिजेत 3 धावा. सामना रोमांचक मोडवरती. प्रेक्षक वर्गासाठी आपण पाहतोय मेजवानी असे सामने फार तर खूप कमी होतात.
आणि ज्या वेळेला असे सामने होतात ना, ती प्रेक्षक वर्गासाठी चित्र पाहणं म्हणजे त्यांच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकाव होण्यासारखी दृश्य असतात. या मॅच मध्ये तसंच काय आहे, 1 बॉल आणि 3 पाहिजेत. एकदा जोरदार टाळ्या वाजूया आपण या शेवटच्या बॉलचं. 1 बॉल 3 धावा संकेत गोलंदाजीच्या माध्यमातून. तर समोर आहे सिद्धेश पोरजी यंग स्टार. 1 बॉल 3 धावा आणि हा सामना जिंकलाय टीम किरवली या संघानं. वेल प्लेड, अभिनंदन, क्या बात आहे, अप्रतिम सामना.